जिल्ह्यातल्या कुठल्या कुठल्या रस्त्यांवर त्या ठिकाणी ताण येईल त्या संदर्भातला एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे, त्यालाही मान्यता देऊन आणि तेही रस्ते सक्षम करण्याचं काम हे करण्यात येणार. सर, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी वाढवत बंदरासारखा प्रोजेक्ट येतोय. मात्र या ठिकाणच्या अनेक काही मूलभूत सुविधा आहेत की जी आरोग्याची समस्या आहे, कुपोषणाचा प्रश्न आहे, अशा याकडे आपण कसं सरकार? मला असं वाटतं की या संदर्भात ऑलरेडी सरकारने काम सुरू केलं आहे. आपण मेडिकल कॉलेजचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अगदी जो सुदूर भाग आहे त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण मेडिकल इंटरव्हेन्शन्स करतो. आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषण हे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कमी केलेलं आहे. आज तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येमध्ये प्रचंड घट हा या ठिकाणी झालेला आहे आणि विशेषतः आदिवासी आमचे जे आहेत त्यांना आपल्याला लाईव्हलीहूड जास्तीत जास्त काय देता येईल या संदर्भातले कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत. कारण आमचं एक या ठिकाणी जे मिशन आहे त्या मिशनमध्ये या पालघर जिल्ह्यातले आदिवासी, पालघर जिल्ह्यातले मच्छीमार यांचं योग्य पद्धतीनं जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन त्यांच्या विकासाचा विचार करूनच हा विचार आपण केलेला. कुठल्या निधीची अडचण नाही, निधी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराची पाहणी केलेली आहे. मंत्री नितेश राणे आणि मंत्री गणेश नाईक हे देखील त्यांच्यासोबत पाहायला मिळाले.